त्यावेळेला तिथे खरं तर शाळेमध्ये CCTV आहे, त्याचा जो फुटेज आहे हा सुद्धा चौकशी करत असताना समोर येईलच। पण आम्ही विभाग म्हणून जो काही अहवाल आमच्याकडे प्राप्त झालेला आहे त्यानुसार खरं तर आम्ही शालेय शिक्षण विभागाला हा अहवाल पाठवत असताना त्यांना विनंती करत आहोत की जिथपर्यंत या संबंध प्रकरणाची सखोल चौकशी होत नाही तिथपर्यंत शाळेला दिलेली जी मान्यता आहे ही त्यांनी तुर्तास रद्द करावी। ताई, दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा होता की एकंदरीतच जो आरोप केला जात आहे की संस्था चालकांकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे, असं काही प्रथमदर्शनी निदर्शनास आलेलं आहे का? नाही, खरं तर अशा पद्धतीनं जर घडलेलं असेल तर ते चुकीचंच आहे। म्हणून आम्ही साधारणपणे या संदर्भातला अहवाल ज्या वेळेला आम्ही आमच्या जिमबाच्या अधिकाऱ्यांकडून, कारण त्यांनी चाइल्ड हेल्पलाईनला त्यांचा संपर्क झालेला होता, गुन्हा नोंदवून घेत असताना अधिकारी त्या ठिकाणी होते, त्यामुळे त्यांच्याकडनं ज्या वेळेला प्रथमदर्शनी अहवाल आमच्याकडे प्राप्त झालेला आहे त्यावेळेला तिथं CCTV आहेत शाळेमध्ये, त्याच्यामुळे त्याचे फुटेजेस त्यांनी पोलिसांना त्वरित देणं हे अपेक्षित आहे। एक दुसरी गोष्ट, जर स्थानिक शालेय समितीने, व्यवस्थापन समितीने या संदर्भामध्ये काही कुचराई केली असेल, प्रकरण लपवण्याचा प्रयत्न केला असेल, आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यांच्यावर कारवाई ही निश्चितपणाने त्यांनाही जी काही शिक्षा आहे झालीच पाहिजे। मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आलेलं आहे, म्हणून आम्ही खरं तर शालेय शिक्षण विभागाकडे हीच या संदर्भातली मागणी केलेली आहे की सदर प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यानंतर त्याचा जो अहवाल प्राप्त होईल तिथपर्यंत त्यांनी या शाळेची मान्यता जी आहे ती त्या ठिकाणी रद्द करावी। कारण शेवटी शाळा व्यवस्थापनांना सुद्धा हा मेसेज गेला पाहिजे की आपण आपल्या जबाबदारीवर तिथं पालक त्या मुलांना तिथं शिकायला पाठवत असतात, त्यामुळे त्यांच्या संरक्षणाची जी काही जबाबदारी आहे, त्यांच्या सिक्युरिटीची जी जबाबदारी आहे, ज्या वेळेला ही मुलं शाळेच्या वेळेमध्ये त्या आवारात असतात त्यावेळेला निश्चितपणाने ते शाळेच्या समितीचे आणि शाळेतल्या गुरुजन वर्गाचे आहे। आणि अशामध्ये जर अशी दुर्घटना घडली असेल आणि त्याचबरोबर तिथे लहान मुलींना वॉशरूमला नेण्यासाठी, त्यांच्या ही लहान आहेत म्हणजे अतिशय 3-4 वर्षाची या मुली आहेत, तिथं आया असणं हे त्या ठिकाणी अपेक्षित आहे। जर तिथं आया नसतील तर शाळेने कुठंतरी कुचराई केलेली आहे, त्यांनी या संदर्भामध्ये दुर्लक्ष केलेलं आहे, त्यामुळे त्यांच्या संदर्भातली सखोल चौकशी होऊन तो अहवाल प्राप्त होऊन येईपर्यंत निश्चितपणाने त्यांना जी मान्यता देण्यात आलेली आहे ती रद्द करणं आणि हा एक मेसेज त्या ठिकाणी गेला पाहिजे की कुठे ना कुठेतरी अशा पद्धतीच्या कुठल्याही घटना ह्या खपवून घेतल्या जाणार नाही, हा मेसेज सुद्धा शालेय व्यवस्थापनाला गेला पाहिजे। एकंदरीत फाशी देण्याची मागणी आता पालक आणि स्थानिक करत आहेत, या मागणीकडे तुमच्या सरकार एकंदरीत काय भूमिका गेली या मागणी संदर्भात? कारण याच एका मागणीवरती आंदोलन मागे घेण्याची तयारी आंदोलक दाखवत आहेत। तसं या संदर्भामध्ये सरकारी वकील नेमले जातील, फास्ट ट्रॅकमध्ये ही केस चालवली जाईल। झालेली घटना ही अतिशय घृणास्पद आहे, कारण शेवटी 3 आणि 4 वर्षाच्या लेकरांवर जर अशा पद्धतीनं घटना घडत असेल तर त्या पालकांच्या मनावर याचा काय परिणाम होत असेल, त्यांच्या काय भावना असतील ह्या आपण निश्चितपणाने समजू शकतो आणि त्या भावनेतून त्यांनी ही मागणी केलेली आहे। आम्ही सुद्धा ज्या वेळेला विभागाचा अहवाल सादर करत आहोत तिथे गृह विभागाकडे किंवा ज्या वेळेला त्या संदर्भातली अहवालाच्या संदर्भातली तिथं तपासणी किंवा विचारपूस होईल त्यावेळेला अधिकाधिक कडक शासन त्या आरोपीला व्हावं अशाच पद्धतीची मागणी आमची सुद्धा राहणार आहे।